नमस्कार मित्रांनो, मी आहे योगेश. मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या चॅनलवरती म्हणजेच योगी द फूडीवरती. तर मी आज आणि माझे मित्र 5 जण मिळून आम्ही आज चिकनचा बेत आहे. तर आज आम्ही 2 किलो चिकन बनवणार आहोत. तर बाकीचं पूर्ण आम्ही कांदा, टोमॅटो वगैरे आणि कोथिंबीर ही कट करून ठेवलेली आहे. तर आम्ही 5 जण म्हणजे आम्ही बॅचलर आहोत सगळे. तर आम्ही असं वाटण वगैरे न करता डायरेक्ट आपल्या सोप्या पद्धतीने करणार आहोत. तर मी तुम्हाला सांगतो आमची पद्धत कशी आहे. जर आवडली तर तुम्ही एकदा आपल्या घरी बनवा. तर बघूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण चिकन शिजू घालू. तर चिकन शिजू घालण्यासाठी थोडं मी तेल घेतो, एवढं बास होतंय. तर त्याला गरम करू. आपण थोडा कांदा टाकू. 2 किलो चिकन असल्यामुळं त्याला शिजू घालण्यासाठी थोडा नॉर्मलचा कांदा टाकू आणि ह्याला थोडा फ्राय करू. तर आता आपण मीठ टाकणार आहे त्याच्यात. थोडं कांदा चांगला भाजलेला आहे तर मीठ टाकतो. नंतरच्या वेळेस थोडं मीठ कमी टाकायचं. आता थोडी हळद टाकू. हळद चांगली मिक्स करू. आता चिकन टाकू याच्यामध्ये. चिकन 2 किलो आहे कारण की खायला आम्ही 5 जण आहोत. आणि हे चांगलं मस्तपैकी मिक्स करू. तर आता हे मस्तपैकी मिक्स करून झालेलं आहे. तर आता हे आपण एक 15-20 मिनिटं झाकून ठेवू. तोपर्यंत 70-80% चिकन शिजलेलं आहे. तर आपण ह्याला काढून घेऊ. आता या दुसऱ्या पातेल्यामध्ये काढू. तर ह्याच पातेल्यामध्ये आता मसाला बनवायला घेऊ. तर आता मसाला करण्यासाठी तेल घेतो कारण की आपल्याला फ्राय करायचा आहे. फ्राय आणि रस्सा त्याच्यामुळे तेल थोडं जास्त, कारण की दोन्हीचा मसाला एकत्रच बनवणार आहे. तर बघू आता मसाल्यामध्ये मी पुढे आणलेला आहे. तिकडं कांदा आणि टोमॅटो पण चिरलेला आहे. तर मी बघतो आता मसाला करतो. तर आता तेल तापलेलं आहे. तर आता ही कांदा मी दोन्ही म्हणजे रस्सा आणि फ्राय दोन्हीसाठी एवढा चिरलेला आहे. तर त्याच्यात कांदा घेतो टाकून. गॅस फुलमध्ये आहे त्याच्यामुळे कांदा लवकर भाजल. आणि ही एक 4-5 मिरच्या पण आहेत, ते पण आता घेतो टाकून. तर ही चांगलं हलवून घेऊ आता. आणि कांदा टाकल्यावरच थोडं मीठ पण टाकू. मग असे शिजविताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं आता थोडं कमीच टाकू. मीठ टाकू. तर मीठ टाकलंय आता. तर ह्याला चांगलं हलवू आणि कांदा चांगला प्रॉपर भाजून घेऊ. तर आता कांदा चांगला फ्राय झालेला आहे, चांगला तळलेला आहे. तर आता टोमॅटो टाकू. आणि आता हे चांगलं मिक्स करू. तर आता हे चांगलं भाजून घेऊ. तर हा खडा मसाला आहे. चांगलं टोमॅटो आणि कांदा पूर्ण चांगला भाजलेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजलेलं आहे त्याच्यामुळे आता हे पुढे टाकून घेऊ आपण मसाला वगैरे. आता आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे त्याच्यामुळे चांगलं मिक्स करू. आता बाकीचा पण मसाला जे की कांदा लसूण मसाला, मिरची पावडर वगैरे आणि हा वाटण मसाला पण आहे तो पण टाकून घेऊ. पूर्ण चांगला भाजलेला आहे. कांदा लसूण मसाला टाकतो. गॅस थोडा कमी करतो कारण की भाजायला लागले. आता आमच्या खाणारे आहेत सर्वजण तिखट, त्याच्यामुळे जास्त कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर टाकायची. तुम्हाला ज्यावेळेस करायचं आहे घरी त्यावेळेस तुमच्या म्हणजे पद्धतीने तुम्ही मसाला टाका.
आता आमच्यात खाणारे ते सर्वच तिखट खातात. मी थोडा टाकतो, धना पावडर जास्त टाकणार, नॉर्मलच टाकतो. गॅस अजून एकदा वाढवतो. तर आता सर्व मसाले टाकलेले आहेत, तर आता हे मिक्स करू चांगला. आता हा मसाला चांगला भाजून घ्यायला लागतो. आता याच्यातच आपण एक मिरची पावडर राहिलेली आहे ती पण टाकतो. हा एक वेगळा मसाला आणला होता, गोडा मसाला, तर तो पण टाकतो. आमचे कार्यकर्ते खूपच तिखट खातात, त्याच्यामुळं आता पुढे तिखट. तर आता चांगलं हे भाजून घेतो. मसाला चांगला भाजलेला आहे, तर आता हे थोडं सूप आपण टाकू याच्यात, म्हणजे चांगलं एकजीव होईल. चांगलं मिक्स करून घेऊ आता याला. आता भाजून घेऊ. आता असं झालेलं आहे, अजून एक 5 मिनिटं भाजू याला. तर आता आपण खोबरं टाकू. मसाला चांगला भाजलेला आहे, खोबरं चांगलं मिक्स करून घेतो. मसाला वगैरे चांगला भाजलेला आहे. आता चांगलं झणकेबाज झालेलं आहे. तर थोडी कोथिंबीर पण टाकतो. चांगलं मिक्स करून घेतो आता. आता सुहानाच्या 2 पुड्या राहिल्या होत्या, ते पुड्या टाकतो. सुहाना चिकन मसाला आहे. 2 किलो चिकन आणि आपल्याला फ्राय प्लस रस्सा याच्यातच करायचा असल्यामुळे थोडा मसाला थोडा जास्त दिसतोय, पण काय प्रॉब्लेम नाही, कारण की आपण आता याच्यातूनच बाजूला काढून घेणार आहे रश्श्यासाठी. तर आता मसाला झालेला आहे आपला भाजून, तर आपण रश्श्यासाठी मसाला काढू याच्यातलाच बाजूला. तर एक टाटा याच्यात काढून घेतो. आम्ही 5 जण आहोत जेवायला, त्याच्यामुळे अंदाजावर आपला रश्श्यासाठी मसाला काढतो. एवढा पास झाला रश्श्यासाठी. आणि जे इथं राहिलेला आहे त्याच्यात मी फ्राय बनवतो आता. जर त्याच्यात नंतर कमी पडला तर याच्यातला घेईन मी नंतर. तर चिकन टाकतो आता. तर आता चिकन टाकू. चांगलं मिक्स करून घेऊ आता. तुम्हाला याच्यात फ्रायसाठी मसाला थोडा कमी वाटत असेल, पण जसं जसं आपण शिजवल तसं पूर्ण मसाला त्याला चिटकतो. थोडं लेग पीस जास्त आहे. आपलं चिकन चांगलं शिजलेलं होतं पहिलं, त्याच्यामुळे जास्त असं कसं पण हलवायचं नाही, नीट एका बाजूनं, म्हणजे आपलं चिकन फुटणार नाही. तर मसाला चांगला चिटकलेला आहे. तर आता याच्यावरती आपण थोडी अजून एक कोथिंबीर टाकू आणि एक 2-4 मिनटं आपण चांगलं थोडं गरम करू, म्हणजे फ्राय करू. जास्त वेळ करायचं नाही, कारण की चिकन चांगलं शिजलेलं आहे. आता माझा फ्राय चांगला शिजलेला आहे, म्हणजे चांगला फ्राय झालेला आहे. पूर्ण मसाला वगैरे चांगला चिटकलेला आहे याला. तर आपल्याला रस्सा पण करायचा आहे, त्याच्यामुळे मी फ्राय एका टाकामध्ये काढून घेतो. आणि हे जे पातेल आहे याच्यातच मी रस्सा पण करतो. आता हे राहिलेला आहे पुढे, याच्यात काय प्रॉब्लेम नाही, कारण की आपल्याला याच्यातच रस्सा बनवायचा आहे. तर हे जे मसाला काढून घेतला होता ते मी याच्यात टाकतो. आणि हे जे सूप आहे आपण शिजवताना जे राहिलं होतं ते मी थोडं टाकतो आधी याच्यात. आणि हे चांगलं एकजीव करून घेतो. आपण मीठ हे मगाशी 2 वेळेस टाकलं होतं. एकदा तो म्हणजे मिठाचं शिजवताना आणि एक वेळेस पूर्ण मसाला बनवताना, त्याच्यामुळे मिठाची काही कमतरता लागणार नाही. जरी लागलं तर काय वरतून घ्यायला येईल. आधीच मसाला शिजलेला आहे, त्याच्यामुळं हे राहिलेलं मी पाणी टाकतो यात मिठाचं. चांगलं मिक्स करतो. आता ह्याला एक 5-10 मिनटं असंच ठेवायचं. ह्याला तरी वगैरे येते. मग आता एक 5-10 मिनटं आपण त्याच्यात पाणी पण वाढवायचं,
त्याच्यावरती झाकण ठेवून, आता हे झाकण आपण वापरलेलं आहे, हे झाकण याच्यावरती ठेवतो आणि याच्यावरती थोडं पाणी ओततो. जेवढा आपल्याला रस्सा लागायचा आहे त्या प्रमाणात आपण पाणी वाढवू. 5 जण जेवायला आहेत. आपला फ्राय झालेला आहे करून, फक्त आता आपला रस्सा राहिलेला आहे. रस्स्याला काही 5 ते 10 मिनिटात होत आहे. ओतून घेऊ आपण. याच्यावरती राहिलेली कोथिंबीर पण घेऊन टाकून, अजून थोडं पाणी वाढवायचंय, त्याच्यामुळे अजून एकदा झाकून ठेवू आणि कमी गॅसवरती ठेवू. गॅस थोडा कमी करतो. तर आता रश्श्याला चांगले 2-3 उकळ्या घेतले, 5-10 मिनिटं झालं. रश्श्याला चांगली बघा तरी वगैरे आलेली आहे आणि 5 जणांपुरता रस्सा चांगला झालेला आहे. आणि आता सगळं झालेलं आहे. तर बघू आता टेस्ट करून. हा रस्सा मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे, तर पिऊन बघतो. रस्सा मस्त झालेला आहे. प्रॉपर मीठ प्रॉपर आहे. बाकीचं तिखट जास्त वाटत होतं पण नाही एवढं तिखट झालेलं. तर आता भाकरीसोबत बघतो, थोडा नॉर्मल काला करतो. भाकरी आम्ही बाहेरून आणलेली आहे, बाजरीची भाकर आहे. बघतो सोबत हा फ्राय घेतलेला आहे, लेग पीस खाऊन बघतो. एक नंबर. पूर्ण आत मसाला वगैरे घेतलेले आहेत. मसाला पूर्ण फ्राय चांगला झालेला आहे. तर जेवण एक नंबर झालेलं आहे. तर बाकीचे तर मित्र माझे काय व्हिडिओमध्ये येत नाहीत, पण एक मित्र आहे जो व्हिडिओमध्ये येणार आहेत. तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. अस्सल गावाकडचं एकदम मस्त तिखट आणि फ्राय सुद्धा एक नंबर झालेला आहे. तर खाऊन बघायला एक नंबर. रस्सा पण भारी. एकदम ओके ना? ओके एकदम ओके. तर आता आम्ही जेवण घेतो. अशाच प्रकारे तुम्ही आमचा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.